ट्रेड मधील द्वितीय वर्षाला सिलेबसला जे आहे हायड्रॉलिक ट्रेनर किट, ठीक आहे, हे आपल्या प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, याच्या ॲक्सेसरीज आणि इक्विपमेंट बद्दल आपल्याला आज माहिती पाहिजे आहे. हायड्रॉलिक ट्रेनर किट म्हटलं की आपण शिकलो हायड्रॉलिक सिस्टीम. ठीक आहे, हायड्रॉलिक सिस्टीम मीन्स मेन जे फ्लुइड असतं ते आपण काय यूज करतो, त्याच्यामध्ये काय यूज करतो, ऑइल. ठीक आहे, म्हणजे पॉवर सोर्स काय असणार याच्यामध्ये, फ्लुइड कुठला असणार आहे, ऑइल. ठीक आहे, हे जे ऑइल असतं, ठीक आहे, हे याची विस्कोसिटी कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. ठीक आहे, कमी विस्कोसिटी जर आपण ऑइल यूज केलं हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये तर त्याचा डिसएडवांटेज काय होतं, लिक्विड लीक होऊ शकतं. ठीक आहे, त्यासाठी हाय विस्कोसिटीचं ऑइल आपण या हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये किंवा ट्रेनर किट मध्ये आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे, आता ह्याच्या ॲक्सेसरीज आणि इक्विपमेंट मध्ये जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, तर ह्या ज्या ॲक्सेसरीज आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत, ठीक आहे, हे कशावर माउंट झालेले आहेत, तर एमएस फॅब्रिकेटेड प्लेट. ठीक आहे, एमएस फॅब्रिकेटेड फ्रेम आहे. व्हाईट कलरची जी दिसते तुम्हाला हे काय आहे, एमएस फॅब्रिकेटेड फ्रेम आहे. ठीक आहे, त्याच्यावर पावडर कोटिंग केलेलं आहे. काय केलेलं आहे, पावडर कोटेड आहे. ठीक आहे, या फ्रेमच्या जर तुम्ही बॉटम साईडला पाहिलं, ठीक आहे, बॉटम साईडला जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल हे जे डिव्हाइस दिसतंय. ठीक आहे, हे आहे हायड्रॉलिक पॉवर पॅक. काय आहे, हायड्रॉलिक पॉवर पॅक. ठीक आहे, हायड्रॉलिक पॉवर पॅक मध्ये काय काय आहे, तर जे स्क्वेअर शेपचं दिसतंय टँक तुम्हाला, हा आहे संप. काय संप, संपचं मेन फंक्शन काय असतं, टू स्टोअर द ऑइल. जे आपण हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये किंवा ट्रेनर किट मध्ये ऑइल यूज करणार आहेत ते स्टोअर करायचं काम कोण करणार आहे, संप. राईट. ठीक आहे, या संपच्या वरच्या बाजूला, ठीक आहे, हे जर तुम्ही पाहिलं तर याला म्हणतो आपण एअर ब्रीथर. काय म्हणतो याला आपण, एअर ब्रीथर. ठीक आहे, एअर ब्रीथरचं फंक्शन काय आहे, जे संप मध्ये जे ऑइल आहे त्याच्यामध्ये जे एअर असते त्या एअरला इन किंवा आउट करायचं काम कोण करणार आहे, हे एअर ब्रीथर. त्यासोबतच आणखी एक फंक्शन आहे, काय तर ऑइल जे असतं हे फिल कुठून केलं जातं, या एअर ब्रीथर थ्रू. ठीक आहे, म्हणजे ऑइल जर आपल्याला ऍड करायचं असेल याच्यामध्ये, ठीक आहे, तर कशा यूज करतो आपण, या एअर ब्रीथरचा. ठीक आहे, याला म्हणायचं एअर ब्रीथर. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी या समच्या वरच्या बाजूला इथे एक इलेक्ट्रिक मोटर आहे. काय, इलेक्ट्रिक मोटर. ठीक आहे, इलेक्ट्रिक मोटर किती कॅपॅसिटी आहे, तर 1 HP. 1 HP विथ 3 फेज इंडक्शन मोटर. 1 HP 3 फेज इंडक्शन मोटर आहे. 3 फेज इंडक्शन मोटरच्या समोर, ठीक आहे, बॅक बिलो साईडला काय एक गिअर पंप आहे. ठीक आहे, आपल्याला जे संप मध्ये जे ऑइल आहे हे स्टोअर केलं जातं. ठीक आहे, जर आपल्याला ट्रेनर किट वर्क करायचं असेल तर आपल्याला प्रेशराइज्ड ऑइल पाहिजे ना. ठीक आहे, तर ऑइलचं प्रेशर कोण क्रिएट करणार आहे, तर कुठला पंप आहे, तर गिअर पंप आहे. या ट्रेनर किट मध्ये कुठला पंप यूज केलेला आहे, गिअर पंप. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला संपला इथं एक इंडिकेटर आहे, ज्या ठिकाणी तुम्ही जे ह्याची जी आहे संपची कॅपॅसिटी आहे 30 लिटर. किती कॅपॅसिटी आहे संपची, 30 लिटर. याच्यामध्ये ऑइल तुम्ही स्टोअर करू शकता. या ठिकाणी इंडिकेटर लेवल आहे. ठीक आहे, ऑइल किती शिल्लक आहे. ठीक आहे, या ठिकाणी इंडिकेटर आहे. खालच्या बाजूला संपच्या, ठीक आहे, एक ड्रेन प्लग आहे. काय, ड्रेन प्लग. ड्रेन प्लगचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे, आपण ऑइल काय करू शकतो, त्यातून रिमूव्ह करू शकतो. राईट. फिल करण्यासाठी काय असतं आपल्याला, एअर ब्रीथर. आणि ऑइल जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय यूज करणार, खाली ड्रेन प्लग. काय असतं, ड्रेन प्लग. ठीक आहे, आता या फ्रेमच्या एमएस फ्रेमच्या जर तुम्ही टॉप साईडला पाहिजे, ठीक आहे, तर तुम्हाला इथं एक नंबर ऑफ ॲक्सेसरीज आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत. तर 1 बाय 1 आपण जाणून घेऊया. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथं ऑन ऑफ स्विच आहे. काय, ऑन ऑफ स्विच आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक प्रेशर रिड्युसिंग वॉल आहे. ठीक आहे, जेव्हा संप मधून आपला ऑइल येणार आहे, ठीक आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा कुठे येतो, प्रेशर रिड्युसिंग वॉल. कुठे येणार आहे, प्रेशर रिड्युसिंग वॉल. ठीक आहे, तर या ठिकाणी प्रेशर रिड्युसिंग वॉलला एक रोटरी नॉब आहे. काय, रोटरी नॉब. रोटरी नॉब फंक्शन काय करणार आहे, प्रेशर काय करणार आहे, इथं रिड्यूस केलं जातं. आणि हे प्रेशर आपल्याला इंडिकेट कोण करणार आहे, तर इथं आहे प्रेशर गेज. ठीक आहे, या ठिकाणी काय आहे, प्रेशर गेज. किती प्रेशरच्या मध्ये बिल्टअप झालेलं आहे ऑइल सिस्टीम मध्ये. ठीक आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. याला आपण जंक्शन बॉक्स सुद्धा म्हणतो किंवा फोरवे डिस्ट्रीब्युशन आहे. हा फोरवे डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअल डिस्ट्रीब्युशन इथं होणार आहे पाईपचं. ठीक आहे, आता 2 नंबरला इथं बघा, तर या ठिकाणी आहे डबल ऍक्टिंग हायड्रॉलिक सिलेंडर. काय, डबल ऍक्टिंग हायड्रॉलिक सिलेंडर. ठीक आहे, आता डबल ऍक्टिंग काय म्हणतोय, कारण याच्यामध्ये नंबर ऑफ पोर्ट्स किती आहेत, 2 आहेत. बघा तुम्ही जर पाहिलं तर ही एक पोर्ट आहे आणि हा एक पोर्ट. नंबर ऑफ पोर्ट्स किती आहेत, इथं 2 आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, डबल ऍक्टिंग. म्हणजे जी मोशन पिस्टन सिलेंडरची जी मोशन असते पिस्टनची, हे टू आणि फ्रो दोन्ही बाजूला विथ 2 ऑपरेटेड पोर्ट्स. ठीक आहे, त्यामुळे काय म्हणतो आपण, डबल ऍक्टिंग सिलेंडर. ठीक आहे, नेक्स्ट आहे याच्यामध्ये नॉन रिटर्न वॉल. कुठला वॉल आहे हा, नॉन रिटर्न वॉल. ठीक आहे, रिटर्न डबल होणार आहे त्याच्यामध्ये माघारी नाही, त्याला म्हणायचं नॉन रिटर्न वॉल. त्यानंतर 1 वे फ्लो कंट्रोल वॉल. ठीक आहे, याचे काय आहे,
वन वे फ्लो कंट्रोल वॉल्व. याच्यामध्ये 2 पोर्ट्स असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण जेव्हा मीटर इन किंवा मीटर आउटचं जे प्रॅक्टिस करणार ट्रेनिंग किट मध्ये त्यावेळेस त्याचा यूज होतो. फ्लो कंट्रोल मीन्स काय, जो आपण फ्लो जो ऑइलचा फ्लो असतो हा काय करू शकतो त्याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. म्हणजे ऑइलचं प्रेशर किंवा फ्लो जो असतो हा ह्या नॉबला आपण काय करू शकतो कमी जास्त करू शकतो. म्हणजे फ्लो काय करू शकतो आपण कंट्रोल. मग तो इनलेटला असतो त्या डबल ऍक्टिंगच्या किंवा आउटलेटला. ठीक आहे. मीटर इन आणि मीटर आउट ह्याच्यामध्ये ह्याचा यूज होतो. त्यानंतर आहे पायलट ऑपरेटेड चेक वॉल्व. हा काय आहे पायलट ऑपरेटेड चेक वॉल्व. ठीक आहे. विथ नॉन रिटर्न. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा एक पायलट असतो. ठीक आहे. काय असतो पोर्ट पायलट. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो पायलट ऑपरेटेड चेक वॉल्व. ठीक आहे. याच्यामध्ये नॉन रिटर्न वॉल्व असतो. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रेशर रिलीफ वॉल्व. ठीक आहे. जर तुम्ही सर्किट डायग्राम काढले हायड्रोलिक सिस्टीमची तर फिल्टर मेन कशाला कनेक्ट असतो सुरुवातीला प्रेशर रिलीफ वॉल्वला. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक पोर्ट असतो हा कुठे येणार आहे तुमच्या सम थ्रू. ठीक आहे. त्याचं मेन फंक्शन काय आहे तर प्रेशर काय केलं जातं इमर्जन्सी कंडिशन मध्ये याच्यामध्ये रिलीफ केलं जातं. काय केलं जातं प्रेशर रिलीफ केलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 वॉल्व दिसत आहेत. ठीक आहे. हा इथं पाहिलं तुम्ही तर 3/2 हा कुठला आहे 3/2 हँड ऑपरेटेड. हँड ऑपरेटेड म्हणजे काय हा कुठला आहे लिव्हर ऑपरेटेड आहे. हा कुठला आहे लिव्हर ऑपरेटेड. ठीक आहे. 3/2 तुम्हाला मी सांगितलंय 3/2 4/2 किंवा 4/3 किंवा 5/2 असेल. इनिशियल जे असते सुरुवातीला 3/2 आता हा 3 म्हणजे काय असतात त्याच्यामध्ये नंबर ऑफ पोर्ट्स. काय असतात नंबर ऑफ पोर्ट्स. बघा तुम्ही जर पोर्ट जर काउंट केलं तर 1 2 3 म्हणजे हा कुठला वाला आहे 3 पोर्ट वाला म्हणजे 3/2. 2 म्हणजे काय असते याची पोझिशन. ठीक आहे. बघा हा पोझिशन हा जो तुमचा लिव्हर आहे हा 2 पोझिशन ऑपरेट होतो. बघा हा फर्स्ट पोझिशन आहे आणि दुसरे बॅकचे म्हणजे असे पोझिशन किती आहेत या वॉलच्या 2. त्यामुळे ह्या वॉलला आपण काय म्हणतो 3/2. 3 मीन्स काय असतात पोर्ट्स आणि 2 मीन्स काय असते याची पोझिशन. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला सिम्बॉल दिसेल. हा काय आहे त्याचा सिम्बॉल. हे कशा सिम्बॉल आहे 3/2 डायरेक्शन कंट्रोल वॉलचं. ठीक आहे. हे जे वॉल आपण पाहतोय ठीक आहे हे कसले आहेत डायरेक्शन कंट्रोल म्हणजे त्यामध्ये जे फ्लुइड असतं ठीक आहे जेव्हा पिस्टन सिलेंडरच्या मध्ये येतं ठीक आहे त्यावेळेस डायरेक्शन काय केली जाते त्याची कंट्रोल केली जाते. म्हणजे काय करतात हे डीसी म्हणजे काय डायरेक्शन कंट्रोल वॉल्व्स आहे ते. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर हा कुठला आहे 4/2 लिव्हर ऑपरेटेड. ठीक आहे. डायरेक्शन कंट्रोल वॉल्व 4/2 मीन्स नंबर ऑफ पोर्ट्स किती आहेत तिथं 1 2 3 आणि 4. नंबर ऑफ पोर्ट्स किती आहेत या ठिकाणी 4 1 2 3 आणि 4. आणि पोझिशन किती आहेत लिव्हरच्या बघा ही फर्स्ट आणि हा 2 म्हणजे किती आहेत 2 पोझिशन. म्हणजे हा वॉलला आपण काय म्हणतो 4/2. ठीक आहे. आणि हँड ऑपरेटेड लिव्हर आहे हा. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला हा 4/3. ठीक आहे. हँड ऑपरेटेड म्हणजे लिव्हर ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. आता ह्या ठिकाणी पोर्ट 4 आहेत पण पोझिशन किती आहे त्याच्या 3 मीन्स काय 3 पोझिशन. बघा ही एक पोझिशन आहे लिव्हरची सेकंड आणि हे खालचे 3. अच्छा ती पोझिशन किती आहेत या ठिकाणी 3. ठीक आहे. लक्षात आलंय. आता हे जे आहे तुम्हाला हे जे पोर्ट्स असतात ठीक आहे ह्याला आपल्याला प्रॅक्टिस करताना कनेक्ट करावं लागतात फ्लुइड सप्लाय द्यावा लागतो. ठीक आहे. त्यासाठी आपण काय यूज करतो तर ब्लॅक कलरची पाईप दिसतो याला आपण काय म्हणतो होस. काय म्हणायचं त्याला होस म्हणजे हाय प्रेशरला ह्या पाईप यूज करतो. ठीक आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो होस. ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या ॲक्सेसरीज. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू.